माणिकरावजी, ज्या प्रकारे तुम्ही बांधावरती गेलात, शेतकऱ्यांना वाटलं तुम्ही अश्रू पुसायला आलात, तुम्ही जखमेवरती फुंकर मारायला आलात, पण आज त्यांची भावना अशी आहे, तुम्ही जाता जाता त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडून गेलात. हे खरं आहे का? हे सगळं चुकीचं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हटलोच नाही. मी असं म्हटलोय की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे. आता ज्या ठिकाणी मी पिकाची पाहणी करायला गेलो, नुकसान पाहणी करायला गेलो होतो, त्या ठिकाणी जर क्रॉप कव्हर असतं कदाचित तर त्या पिकांची नुकसान झालं नसतं. म्हणजे क्रॉप कव्हरला जर अनुदान शेतकऱ्यांनी दिलं असतं तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर लावलं असतं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी होऊ शकलं नसतं. त्यामुळे भांडवली खर्च या ठिकाणी जास्तीत जास्त सरकार कसं खर्च करेल, शेतकरी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, समृद्ध कसा होईल आणि शेतकरी आपल्या स्वकष्टाने कसा मोठा होईल, उत्पादन खर्चामध्ये कशी कमतरता करता येईल आणि उत्पादन वाढल्यानंतर त्याला मार्केटिंग कसं करता येईल, या संदर्भातलं धोरण राज्य सरकार निर्माण करतं आहे. अशा संदर्भातलाच विषय त्या ठिकाणी चर्चेला आला. माझे मित्र त्या ठिकाणी शेतकरी होते. ते 2-3 मित्र, त्यांच्याशी बोलताना फॉर्मल गप्पा मारताना या ठिकाणी काही गोष्टी मी बोलल्या असतील तर आमचं तो व्यक्तिगत रिलेशन आहे. आता व्यक्तिगत रिलेशन तुम्ही व्यक्तिगत कोणाशी बोलायचं का नाही बोलायचं हाही मोठा इश्यू आहे. व्यक्तिगत विषयामध्ये तुम्ही त्याला पब्लिकीकरण करू शकत नाही. हा आमचा व्यक्तिगत 2 मित्रांचा विषय होता. त्यामुळे परंतु शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना, त्या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर जी नुकसान त्यांची होणार आहे त्या नुकसानीला राज्य सरकारकडून या ठिकाणी 100% मदत मिळणार आहे, हे आश्वासन मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी असं म्हटलो नाही की तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही म्हणून. त्यामुळे मदत ही 100% शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु मदतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा कर्जबाजारीच होऊ नये, शेतकरी हा सशक्त व्हावा, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा व्हावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी राज्य सरकार योजना या ठिकाणी वारंवार निर्माण करणार आहे. आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या योजना आणून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशाच प्रकारची माझी भूमिका आहे. मी आजही या गोष्टीवर ठाम आहे की शेतकऱ्याला कर्ज काढण्याची वेळच यायला नको. शेतकरी हा समृद्धच असला पाहिजे आणि समृद्ध होण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी राज्य सरकार, केंद्र सरकारच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे, ही माझी भावना आहे. ही कृपा करून आपण समजून घ्या. ठीक आहे, तुमची भावना नक्की समजून घेऊ. पण तुम्ही एक वाक्य बोललात, तुम्ही असं म्हणालात की आमच्या वैयक्तिक बोलत होतो. तुमच्या घरात तुम्ही बोलत असता तर कदाचित ते बाहेर येण्याचं कारण नव्हतं, पण शेतकऱ्याच्या बांधावर त्यांच्या अश्रू पुसायला तुम्ही गेलात, तिथं तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं. खरंच पोरांची लग्न केली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला का? शेतकरी माझा मित्र होता. तो शेतकरी माझा मित्र होता. त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चेष्टा मस्करी त्याच्याशी बोलत होतो. मी त्याला व्यक्तिगत बोललो. मी त्याच्याशी शेतकऱ्याचा संबंध नाही. तुम्ही तो शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घेतली का? पण सर ऐका ना, तुम्ही थट्टा मस्करी केली, सांगा महाराष्ट्राला की मी ती मस्करी केली म्हणून. माझं ते म्हणणं मस्करी होती. मी सांगतोच तुम्हाला. बर, मी व्यक्तिगत माझा मित्र आहे. व्यक्तिगत तो माझा मित्र आहे आणि व्यक्तिगत आम्ही एकमेकाला नेहमी टीका टिप्पणी करत असतो. त्याची मस्करीच केलेली आहे. त्याचा आणि शेतकऱ्याचा आणि कर्जाचा मी कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही किंवा कर्जमाफी करणार नाही असं कधी म्हटलोय मी. ठीक आहे, कर्जमाफी शब्द आहे का कर्जमाफी आम्ही करणार नाही म्हणून? सर, आरोप मी एवढंच म्हटलो की तो विषय माझा नाही आहे. तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे. वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. वरिष्ठ पातळीवरचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते निर्णय घेतील. तो निर्णय माझा नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही शासनाच्या धोरणाचा एक परिपाक आहे आणि 100% शासनाची धोरणच अशी या ठिकाणी भविष्यकाळात राबवायची आहे की ज्याच्यामुळे शेतकरी समृद्ध होईल. यावर माझं मत आजही ठाम आहे. त्यात मी बदल नाही करणार. ठीक आहे, तुम्ही मस्करी केली म्हणालात, पण तुमच्या मस्करीमुळे ती तुमची मस्करी महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. शेतकऱ्यांना असं वाटतंय की आज पोरांची लग्न केली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला, असं जे तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला त्या म्हणण्याबद्दल काय वाटतं? खरंच हे शेतकरी जे आहेत ते लग्न करतात आपल्या मुलांची म्हणून ते कर्जबाजारी होत आहेत का? ऐकून घ्या. मला कल्पना आहे कर्जमाफी जरी झाली तरी सुद्धा ते पैसे बँकेला जातात, ते पैसे शेतकऱ्यांना मिळतच नाही. बरोबर. आपल्याला माहित नसेल तर मी सांगतो, मी जिल्हा बँकेचा संचालक होतो, चेअरमन होतो. त्यामुळे ते पैसे बँकेला जातात.
शेतकऱ्याचे थकबाकी झालेले पैसे ते काय शेतकऱ्यांना मिळत नाही. आतापर्यंत 1-2 वेळा कर्जमाफी झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांना कधी पैसे मिळाले? शेतकऱ्यांना कधीच पैसे मिळत नाही. ते पैसे बँकेलाच जातात, बँकात अडचणीमध्ये येतात, सहकारी संस्था अडचणीमध्ये येतात, शेतकरी अडचणीमध्ये येतो. हे फार दुष्ट चक्र आहे. या दुष्ट चक्रातून शेतकरी बाहेर आला पाहिजे ही धारणा माझ्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करणं आवश्यक आहे. या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे. सर, तुम्ही जी भूमिका मांडली ना, त्या भूमिकेच्या बद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होणं गरजेचं आहे. मुद्दा आज वादग्रस्त एवढाच आहे. मुद्दा हा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या, की तुम्ही असं म्हणताय की आम्ही व्यक्तिगत बोललो, पण तुमचं दोघांचं व्यक्तिगत बोलणं बघा, हे मीडियाने ज्या गोष्टी दाखवायला नको त्या गोष्टी मीडिया जाणीवपूर्वक दाखवत असाव्या कदाचित, मला माहित नाही. सर, जे परंतु तुम्हाला हा दाखवू नाही माझा वाटतं ना, ते व्यक्तिगत मीडिया व्यक्तित्वाचा दाखवतं. प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मीडियाचं काम आहे ना, शेतकऱ्यांना सर. अशा प्रकारचा संदेश जर त्यांनी दिला असेल किंवा गेला असेल त्यांच्यापर्यंत, तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही.